काय करणार नाही ते. तुम्ही त्यांना चिरी घालू नका, ते काय करणार नाही. लय गरीबाचे लेकर आहेत, लय मोठं दुःख आणि वेदना घेऊन इथं आले. ते मराठ्याचे पोरं माज आणि मस्ती घेऊन नाही आले इकडे. लय हाले तो आमच्या लेकराचे मुख्यमंत्री. आम्हाला माहिती आमच्या लेकराचे किती हालेत, किती कमर मोडलेत आमच्या आई बापांचे कष्ट करू करू. काय अवघड आहे. तुम्ही ते जाण ठेवा. ते माज घेऊन नाही आले इकडं, माजलेलं नाहीये, वेदना घेऊन आलेत. आणि तुम्ही वेदनेवर लक्ष देणार, आमच्या डोळ्याचं पाणी पुशिनात म्हणून त्याला राग येतो. पण तुम्ही लवकर नका का पुशिनात. मी उपोषण करून करून मेल्यावर मग द्या, हरकत नाही, काय अडचण नाही माझी. मी बलिदान द्यायला तयारच झालेलो आहे. पण तुम्ही त्यांना इथं दुकानं बंद करायला लावू नका. नसता तुमच्या बी महाराष्ट्राचा भाग की तो पुढे तसंच होणार आहे. अहो खरं सांगतो, आपण काय लागून होत नसतो. आमचे पोर आले म्हणून तुम्ही टपऱ्या बंद करणार, हॉटेल बंद करणार, सगळं पाण्याचं बंद करणार. आम्ही पण तुमच्या तिकडे सभा असले की तुमचं जिथं झाले ते पाईपलाईन आमच्या गावातून गेले असले तर आम्ही तिथं पाणी त्या दिवशी पुरता बंद करणार. तुमचं रेस्ट हाऊसलाच गेलं असलं पाणी तर आमच्या बंद करणार, आमच्या रानातून गेलेलं असतं. कारण तुम्ही आम्हाला मुंबईत पिऊन दिले आणि आपण बोलतो ते करतो. तुमच्या आमदार मंत्र्याच्या जर आमच्या तिथून पाईपलाईन गेले असले तर आम्ही त्या बंद करणार. कारण तुम्ही आमचे लेकरे उपाशी मारायला लागले तर कशाला तसं होणार. तुम्ही नाही सापडत आम्हाला, तुम्ही नाही सापडत आम्हाला तर तुमचे लोक सापडतील. कारण तुम्ही माझ्या सगळ्या सोयऱ्या त्रास द्यायलात ना. इथं आलेला मराठा सगळा आमचा पाहुणा आहे, सगळं आमच्या सगळे सोयरे आहेत. तुमचे सगळे सोयरे असतील ना महाराष्ट्रात, त्यांचे धारपळ होणार. मग हो जशाला तसं होणार, देणार ठेवा मुख्यमंत्री, जशाला तसं होणार.